मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी 107 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर गवाणकर यासारख्या शाहिरांनी लोकजागृतीची चळवळ उभी करत महाराष्ट्रासाठी जीवाचं रान केलं। ते जय महाराष्ट्र म्हणण्यासाठी, जय गुजरात म्हणण्यासाठी नाही। या महाराष्ट्रासाठी असंख्य लोकांना तुरुंगात जावं लागलं, अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। या महाराष्ट्राचा इतिहास हा वेदनेचा, संघर्षाचा, अभिमानाचा, जाज्वल्य इतिहास आहे। दुर्दैवाने हा इतिहास महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे, परंतु एकनाथ शिंदे मात्र हा इतिहास फार विसरून गेले। महाराष्ट्रासह कर्नाटक सीमावर्ती भागातील निपाणी, कारवार, बेळगाव येथील मराठी भाषिकही आज लढा देत आहेत। तो दिल्लीची जी हुजुरी करण्यासाठी नाही, तर मराठीच्या अस्मितेसाठी। आज या वक्तव्यातून एकनाथ शिंदे यांनी या मराठी माणसांचा आणि त्याचबरोबर या थोर हुतात्म्यांचा घोर अपमान केलेला आहे। या महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने हे पाहिलंय आणि महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता हे निश्चितच लक्षात ठेवेल की दिल्ली पुढे पार लोटांगण घालण्याचं काम कोणी केलं, लाचारी कोणी केली, हे या महाराष्ट्रातील जनता कायम लक्षात ठेवेल। जय महाराष्ट्र।